श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घराघरात पारंपरिक व पौष्टिक असा हा सुंठवडा प्रसाद म्हणून आवर्जून केला जातो। चला तर मंडळी, लवकरच भगवान श्रीकृष्णांची जन्माष्टमी येणार आहे। त्यासाठी अवघ्या 10 मिनिटात हा सुंठवडा कसा बनवायचा हे पाहून घेऊ। नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सुंठवडा बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते पाहून घेऊ। इथे मी 1.5 इंचाचे 2 सुंठ घेतले आहेत। सुंठ तुम्ही थोडी जास्त घेतली तरी सुद्धा चालेल। आता इथे आपण 1 वाटी सुका खोबरं आहे ते बारीक किसून घेतलं आहे। बारीक यासाठी किसून घ्यायचं जेणेकरून भाजल्यानंतर तुम्ही हातानेच ते अगदी सहज बारीक करून घेऊ शकतात। आता इथे मी 9 खारीक घेतले आहे। 1 वाटी सुका खोबरं आहे त्याच्याच अर्ध्या वाटी म्हणजे इथे मी 9 खारीक घेतले आहे। आता इथे आपण 2 लहान चमचे डिंक घेतले आहेत। सोबतच इथे मी 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा खसखस आणि 1 चमचा बडीशेप घेतली आहे। त्यानंतर आपण 4 लहान चमचे खडीसाखर घेतली आहे। सुंठवड्यामध्ये खडीसाखरचाच वापर केला जातो। अगदी पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही सुंठवडा बनवणार असाल तर त्यामध्ये खडीसाखरच घाला। आता इथे मी 1 लहान चमचा मनुके घेतले आहे। 5 हिरवी वेलची घेतली आहे। 6 ते 7 इथे मी काजू घेतले आहे आणि 6 ते 7 बदाम घेतले आहे। तर सर्वात अगोदर इथे जी सुंठ आहे ही आपण थोडीशी ठेचून घेणार आहोत। जर अशीच तुम्ही बारीक केली तर ती लवकर बारीक होणार नाही, त्यासाठी आपल्याला ती थोडीशी ठेचून घ्यायची आहे। आता इथे जी खारीक आहे ना ती आपण कापून घेणार आहोत। खारीकच्या वरचा जो भाग असतो ना कडक, तो सुरुवातीला काढून घ्यायचा, कारण की त्यामुळे खारीकची व्यवस्थित अशी पावडर होत नाही। आता इथे खारीकची जी बी आहे ती आपण काढून घेणार आहोत आणि जमेल तितके याचे बारीक बारीक आपण तुकडे करून घेणार आहोत। खारीक बऱ्यापैकी ही कडक आहे, पण तरी सुद्धा आपण साधारण 1 ते 2 मिनिट भाजून घेतल्यामुळे ना ती व्यवस्थित कडक होते आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यावर अगदी छान तिची पावडर होते। तर इथे सर्व खारीकचे मी बारीक बारीक काप करून घेतले आहे। त्यानंतर जी सुंठ होती ना ती सुद्धा मी ठेचून घेतली आहे। तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सुंठ ठेचून घेतात ना तर अगदी मस्त अशी याची पावडर होते। तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये आपण घेतलेले बदाम आणि काजू घालून घेऊ आणि मंद आचेवर सुरुवातीला थोडा वेळ फक्त भाजून घेऊ। साधारण अर्धा मिनिट तुम्हाला फक्त हे छान भाजून घ्यायचे आहेत। काजू आणि बदाम थोडेसे भाजले की लगेचच यामध्ये आपण घेतलेले सफेद तीळ, खसखस आणि बडीशेप घालणार आहोत। आता इथे आपल्याला हे तिन्ही सुद्धा जिन्नस सर्व एकत्र छान असे भाजून घ्यायचे आहे। गॅसची आच मंद ठेवायची आणि मस्त असा एक सुगंध सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचे। आता हे भाजले की नाही हे कसं ओळखायचं, तर यामध्ये आपण जे सफेद तीळ घातले आहे ना, सफेद तीळ हे भाजले की त्याचा तडतड आवाज येतो, म्हणजे समजायचं की हे सर्व छान असं व्यवस्थित भाजलं आहे। तर इथे पाहू शकतात की सर्व मस्त असं भाजून झालं आहे। खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 1-1.5 ते 2 मिनिटांमध्ये हे सर्व चांगलं भाजलं जातं। तर आता आपण हे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड झालं की मग याची आपण पावडर करणार आहोत। आता याच कढईमध्ये आपण जे खारीकचे बारीक बारीक तुकडे केले होते ते घालून घेऊ। सोबतच इथे जी सुंठ होती ना ती सुद्धा घालून घ्यायची। अशा प्रकारे तुम्ही खारीक सुंठ थोडीशी भाजून घेतली की लवकर छान अशी ती बारीक होते। त्यामध्येच आता मी इथे वेलची सुद्धा घातली आहे। मंद आचेवर आता आपल्याला हे सुद्धा साधारण 1 ते 1.5 मिनिट चांगलं भाजायचं आहे। खूप जास्त वेळ सुद्धा भाजायचं नाही, 1.5 ते 2 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित हे छान भाजलं जातं। अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भाजून घेतात ना तेव्हा मिक्सरमध्ये याची मस्त अशी बारीक पावडर होते। तर इथे हे सुद्धा मस्त असं भाजून झालं आहे। आता आपण हे बाजूला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ, कारण की आपण हे बारीक करताना थोडं सेपरेट बारीक करून घेणार आहोत। आता याच कढईमध्ये मी 1 वाटी जे सुकं खोबरं होतं किसलेलं ते घालत आहे। सुकं खोबरं सुद्धा आपल्याला मस्त असं मंद आचेवर भाजायचं आहे, छान सुगंध सुटेपर्यंत। आणि सुक्या खोबऱ्याचा जो रंग आहे ना हा असा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक जिन्नस जेव्हा छान भाजून घेतात ना तेव्हा हा सुंठवडा अगदी जास्तीत जास्त दिवस चांगला राहतो। तर इथे सुकं खोबरं सुद्धा पहा मस्त असं सोनेरी रंगावर छान भाजलं आहे। आता आपण हे सुद्धा एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेऊ। तर इथे आता आपण सर्वात शेवटचा जो जिन्नस आहे तो भाजणार आहोत, तो म्हणजे डिंक। तर कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप घातलं आहे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घेतलेलं डिंक आहे ते घालून घेऊ आणि मंद आचेवर डिंक छान भाजायचं। डिंक तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत ते अगदी मस्त असं फुलत नाही। अजिबात कच्चं ठेवू नका। व्यवस्थित डिंक भाजलं ना की तुम्ही हाताने सुद्धा त्याचा पटकन असा बारीक चुरा करून घेऊ शकतात।
तर पहा डिंक सुद्धा मस्त असं फुललं आहे, छान भाजलं गेलं आहे। आता आपण हे सुद्धा एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेऊ। तर इथे घेतलेले सर्व जिन्नस छान भाजून झाले आहे आणि व्यवस्थित गार सुद्धा झाले आहेत। आता आपल्याला हे एक एक करून बारीक करायचं आहे। सुरुवातीला आपण जे काजू, बदाम, बडीशेप, तीळ आणि खसखस भाजली होती ती सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे आता तुम्ही पाहू शकतात मस्त अशी आपले हे सर्व छान बारीक झालं आहे। खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त वेळ सुद्धा फिरवायचं नाही, फक्त पल्स मोडवर 1-2 ते 3 वेळा फिरवलं की व्यवस्थित असं हे बारीक होतं। त्यानंतर आता इथे आपण बारीक करणार आहोत ते म्हणजे सुंठ आणि खारीक। तर सुंठ आणि खारीक सर्व एकदाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका, ते व्यवस्थित बारीक होत नाही। 2 बॅचेसमध्ये तुम्ही व्यवस्थित बारीक करून घेऊ शकतात। आता यामध्ये जी खडीसाखर आहे ना ती मी आता अर्धी घालून घेत आहे। ती यासाठी घालत आहे कारण सुंठ यामध्ये घातली आहे आणि सुंठ्याचे धागे कमी राहावे म्हणून यामध्ये आपण खडीसाखर घातली आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी याची छान पावडर होते आणि सुंठाचे जे धागे असतात ना ते कमीत कमी यामध्ये राहतात। तर पहा इथे थोडा वेळ लागतो हे बारीक होण्यासाठी, कारण आपण हे पल्स मोडवर हळूहळू बारीक करून घेतो। तर इथे व्यवस्थित अशी याची मस्त पावडर झाली आहे। जसं मी म्हटलं होतं की सुंठ आपण यामध्ये घातली आहे, नुसती तुम्ही जर सुंठ बारीक करायला घेतली ना तर त्याचे धागे खूप राहतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बारीक करून घेतली तर सुंठ्याचे अजिबात धागे राहत नाही, मस्त अशी एकदम बारीक पावडर तयार होते। तर इथे उरलेलं आता जे खारीक सुंठ आहे ते सुद्धा आपण याच पद्धतीमध्ये बारीक करून घेऊ। तर हे पहा दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा आपण जे खारीक सुंठ घातलं होतं आणि खडीसाखर ती मस्त अशी पावडर झाली आहे। अशा पद्धतीमध्ये नक्की करून पहा, अगदी मस्त अशी याची पावडर होते। आता सर्वात शेवटी आपण जे सुका खोबरं आणि डिंक आहे ते बारीक करणार आहोत, पण हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये न घालता हातानेच थोडंसं बारीक करून घेणार आहोत। सुका खोबरं भाजल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही, हातानेच तुम्ही थोडंसं क्रश करून घेतलं ना तर व्यवस्थित असं ते बारीक होऊन जातं। जर तुम्ही सुकं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायला गेला तर ते चिकट होऊ शकतं आणि त्यामुळे आपला जो सुंठवडा आहे ना तो खूप जास्त दिवस चांगला राहणार नाही। तर पहा अगदी हाताने सहज इतकं हे छान बारीक झालं आहे। आता इथे आपण जे डिंक घेतलं होतं भाजलेलं ते सुद्धा हातानेच बारीक करून घेऊ, कारण डिंक बारीक करायला अजिबात वेळ लागत नाही, फक्त तुम्ही जरासं दाबून घेतलं ना की सहज ते पटकन बारीक होतं। तर इथे आता आपण जे डिंक आणि सुकं खोबरं होतं ते छान असं बारीक करून घेतलं आहे। आता आपण ते सुद्धा ज्या बाउलमध्ये सर्व साहित्य बारीक केलेले काढले आहेत त्यामध्ये हे काढून घेऊ। तर इथे आपला हा सुंठवडा मस्त असा तयार झाला आहे। फक्त आता हा व्यवस्थित असा आपण एकजीव करून घेऊ, म्हणजे यामध्ये खारीक आणि सुंठाची पावडर किंवा सुरुवातीला आपण जे बडीशेप, सफेद तीळ आणि खसखस किंवा काजू बदामची जी पावडर केली होती ना ती छान सर्व एकजीव होईल अशी। आता यामध्ये सर्वात शेवटी मी मनुके घातले आहेत। आता हे सर्व छान एकजीव करून झालं की ते मस्त असं आपला पारंपरिक पद्धतीने आणि पौष्टिक असा सुंठवडा तयार आहे। तर आजची ही अगदी 10 मिनिटांमध्ये होणारी पारंपरिक पद्धतीची सुंठवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। आणि यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नैवेद्यासाठी बनला जाणारा हा सुंठवडा तुम्ही सुद्धा करून पहा। पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।